यवतमाळमधील मनोरमा दालमिल दुर्घटनेचा अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे। 3 मजुरांचा जागीच मृत्यू झालेला हा प्रकार पाहून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करत आहे। या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची हे आता केंद्रस्थानी आलं आहे। सविस्तर पाहूया प्रतिनिधी दुर्गेश काळनू यांचा स्पेशल रिपोर्ट। ही घटना यवतमाळच्या लाहोरा एमआयडीसी परिसरातील मनोरमा जैन दालमिलची। काल येथे डाळ साठवणुकीचे स्टोरेज अचानक कोसळल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झालेत। ही भीषण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात मजूर अक्षरशः स्टोरेजच्या ढिगाऱ्याखाली दबल्याचे स्पष्ट दिसत आहे। हे दृश्य पाहून प्रत्येक जण सुन्न झालाय। या दुर्घटनेनंतर इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टर, कामगार विभागाचे अधिकारी आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झालेत। यावेळी तिथे कार्यरत असलेल्या कामगारांची बयानं नोंदविण्यात आली आहेत। दालमिलचे मालक वाघापूरचे जैन कुटुंबीय असून त्यांनी मनोरमा दालमिलची स्थापना केली आहे। आता प्रश्न उभा राहतो, या घटनेला जबाबदार कोण? स्टोरेजची स्थिती, त्यातील सुरक्षा नियमांची अंमलबजावणी, मजुरांना दिलेल्या सूचना हे सगळं आता तपासाच्या कक्षेत आहे। मृत्युमुखी पडलेले मजूर स्थानिक असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे। जखमी मजुरांच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचे बयानही अधिकाऱ्यांकडून घेतले जात आहेत। या दुर्घटनेला नेमकं कोण कारणीभूत होतं, काय सुरक्षा चूक झाली आणि दोषी कोणी, याची उत्तरे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे। मजुरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या घटनेमुळे केवळ 3 कुटुंबावर काळाचा घाला आला नाही, तर दालमिल व्यवस्थापनाच्या जबाबदारीवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। पुढील तपास आणि प्रशासनाच्या कृतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहेत।